बर्थडेचा दिवस म्हणजे आपला सगळ्यात स्पेशल दिवस नाही का? आणि हा स्पेशल दिवस अजून स्पेशल करण्यासाठी माझ्या माहेरून आली होती माझी वहिनी सोनू, सौम्या आणि आलोक. मम्मी पप्पा आणि दादाला यायला जमलं नाही, पण हे सगळेजण आवर्जून आले होते. दिवसाची सुरुवात झाली ते म्हणजे वहिनीच्या हाताने औक्षणाने. वहिनी म्हणजे माझ्या अगदी मोठ्या बहिणीसारखी. सगळ्यांनी छान औक्षण केलं आणि मग आम्ही खाली आलो ती माझ्या बगमॅनची पूजा करायला. बगमॅनला आज 1 वर्ष झालं, तर तिचाही आज बर्थडे होता. लास्ट इयर प्रमोदने मला माझ्या बर्थडेला हे गिफ्ट केलेलं आणि त्यामुळे मी ठरवलं की बाबा हे आपलं वाहन आहे, चला याची पण पूजा आपण करायला हवी. त्याच्यानंतर 2 गाड्या घेऊन आम्ही निघालो मंदिरात दर्शनासाठी अंबरनाथला. मला असं वाटतं ना की आपण आपल्या लाईफमध्ये ना खूप ग्रेटफुल पाहिजे यार. म्हणजे देवाने आपल्याला जे आयुष्य दिलंय, जर तुम्ही चालू शकता, तुम्ही बोलू शकता, सकाळी उठून सूर्योदय पाहताय, तर याच्यापेक्षा सुंदर काहीच नाही आहे. म्हणजे यासाठी आपण खरंच देवाला खूप ग्रेटफुल पाहिजे. आणि ह्याच भावनेने मी ना दरवर्षी सुरुवात करते माझ्या बर्थडेच्या दिवसाची की देवाचे आभार मानायला ग्रेटफुल. तसे तर रोजच उठल्या उठल्या मी मानतेच, पण एक त्यानिमित्ताने देवदर्शन होऊन आपण देवाचे आभार मानावे की आपल्याला ही छान सुंदर आयुष्य त्याने दिलेलं आहे. हे अंबरनाथचं शिव मंदिर ना महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिरापैकी एक मानलं जातं बरं का. आणि हे हजारो वर्ष जुनं आहे, पण याचे दगडावरील जर कोरीव काम तुम्ही पाहिलं ना तर थक्क होऊन जाल, एवढं अजूनही ते टिकून आहे. मंदिराची खासियत म्हणजे याचं गर्भगृह जमिनीखाली आहे आणि शिवलिंग दर्शनासाठी तुम्हाला साधारण 20 पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. आता सगळ्यांना लागली होती भूक, मग गेलो मोर्या मिसळला आणि गावरान मिसळला सगळ्यांनी मस्त ताव मारला. आणि मग घरी गेलो आणि घरी जाऊन सोनू आणि सौम्याचं चालू होतं चीज केक प्रिपरेशन. आत्याच्या बर्थडेची एवढे एक्साइटमेंट, 1 दिवस आधीपासून यांचं हे चीज केक प्रिपरेशन चालू होतं आणि मस्त फायनली चीज केक रेडी झाला. गेट रेडी फॉर चीज केक गाईस. आपल्या आत्यासाठी एवढा आटापिटा करणारी भाची असणं म्हणजे नशीबच लागतं नाही का. त्यानंतर गाडी वळवली ती डायरेक्ट मूवी थिएटरला, कारण आम्हाला मूवी बघायचा होता आमच्या राजाचा, छत्रपती शिवाजी महाराज. मूवी तर एक नंबर होता, नो डाऊट. घरी जाऊन मग आम्ही आराम केला आणि संध्याकाळी निघालो ते डिनरसाठी. हा आहे माझा डिनरचा लुक आणि हा जो ड्रेस मी घातलाय तो माझी जीवाभावाची मैत्रीण प्रिया हिने मला गिफ्ट केलेला आहे. डिनरसाठी रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथे एक छानसं सरप्राईज माझी वाट पाहत होतं. छानसं बर्थडे डेकोरेशन करून ना प्रमोदने माझा बर्थडे खूप स्पेशल बनवला होता. आणि जरी दिवस संपला असला ना तरी सेलिब्रेशन संपलं नव्हतं बरं का. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी, प्रमोद आणि राशी निघालो होतो गावी जायला, म्हणजे दापोलीला. हे माझं सासर आहे आणि दुपारी आम्ही दापोलीला पोचलो. हे आमचं क्यूटसं गावाकडचं घर. घरी जाऊन सगळ्यांशी भेटलो, गप्पा मारल्या, आराम केला, मस्ती केली आणि इव्हनिंगला मी आणि प्रमोद निघालो बीचला सनसेट पाहण्यासाठी. बर्थडेच्या दिवशी समुद्रकिनारी बसून
तो छान सूर्यास्त पाहत बड्डेचा केक एन्जॉय करावा ही माझी क्यूटसी इच्छासुद्धा प्रमोदने पूर्ण केली. आज बर्थडे बरोबर मदर्स डे पण होता, त्यामुळे प्रमोदने 2 केक आणलेले आणि योगायोगाने घरी सगळ्या मदर्स अवेलेबल होत्या. म्हणजे आमच्या आई आणि आईंच्या सगळ्या बहिणी, प्रमोदची मावस बहीण, अशा योगायोगाने सगळ्या मदर्स अवेलेबल होत्या सेलिब्रेशनसाठी. सो मला खूप छान वाटलं. म्हणजे मला माझा बर्थडे आणि मदर्स डे सगळ्यांबरोबर साजरा करता आला, कारण की या खूप रेअर मोमेंट्स असतात तुमच्या लाईफमध्ये. इट इट फील्स सो गुड. आता महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे चिल्लर पार्टीला खुश करायचं. गावाला उन्हाळ्याच्या सुट्टीला सगळे चिल्लर पार्टी असतात आणि गावाला आलो की बीचवर जाणं इज अ रिच्युअल नाऊ. म्हणजे कंपल्सरी आम्ही प्रत्येक सुट्टीला बीचवर जातोच उड्या मारायला आणि खूप खूप एन्जॉय करतो. आणि हे असं होतं माझं बर्थडे सेलिब्रेशन. थोडंसं माहेरच्यांबरोबर, थोडंसं सासरच्यांबरोबर आणि काही मोमेंट्स नवऱ्याबरोबर. तुम्हाला या व्लॉगमध्ये सगळ्यात बेस्ट काय आवडलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.